सगळी बिलं भरून झाली आहेत, पण आता माझ्याकडे फक्त 3,000 रुपये शिल्लक राहिलेत. तेवढ्यात महिना काढायचा आहे. शिवाय घराचं लोन फेडण्यासाठी पैसे जमा करायचेत. हे सगळं कसं होईल? आई, आता माझी इंजेक्शनची वेळ झाली. हो बाळा, आणते. आई, आता हे संपत आलंय. बेटा, आजच्या दिवसाचं होऊन जाईल. मी मेडिकलमध्ये फोन केलाय, तो घेऊन येत असेल. ये बाळा. न्या मॅडम, तुमचे इन्सुलिन. आले. मालकांनी सांगितले उधारीचे सगळे पैसे दिल्याशिवाय औषध द्यायचं नाही म्हणून. टोटल किती झाले? हे आत्ताचं औषध म्हणून 2,000. यांना 2,000 दिले तर 1,000 रुपयात महिना कसा काढणार? अहो दादा, आत्ता तुम्हाला थोडे पैसे देते, थोडे पैसे पुढच्या महिन्यात दे, चालेल का? नाही, दिवाळी होती ना म्हणून थोडा खर्च झाला. अहो, मला काय सांगता दिवाळीबद्दल? आणि दिवाळी काय फक्त तुमच्या एकट्याच्याच घरी होती? ओ नाही, माझं म्हणणं तसं नाही आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की दिवाळी होती ना म्हणून फराळ केला तर थोडा खर्च जास्त झाला. अहो, मग नव्हता करायचा खर्च. आणि एवढ्या जर मुलीला डायबिटीस असेल तर ठेवायचा ना कंट्रोल. कशाला खायचं एवढं गोडधोड? अहो, मी तुम्हाला पैसे नाही देणारच नाही म्हणाले ना, फक्त थोड्या दिवसानंतर देते ना. मॅडम, मालकांची ऑर्डर आहे. पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी औषध नाही देऊ शकत. आले मी, 1 मिनिट. थँक्यू मॅडम. आता एवढेसे पैसे महिनाभर कसे पुरणार? फक्त 200 रुपये सापडले. आता कसं भागवायचं या महिन्याचा खर्च? आई, तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून हे घे. बाळा, हे तू जमवलेले पैसे आहेत ना, तू तुझ्याकडेच राहू दे. आई प्लीज घे पैसे. आई, ते प्लीज पैसे घे ना. बर, ठीक आहे बाळा, मी हे ठेवते, बाकी नको, माझ्याकडे आहे. पक्का? हो बाळा, एवढा नाही होईल. आणि तुला तर माहितीये ना, अपने पास बहुत पैसा है. हो ना. चल निघूया, काका वाट बघताय ना तुझी.
एक मिनिट, मी कशाला जाते ह्या नेहाच्या घरी? हा, काल माझा एवढा अपमान केला, माझ्यावर चोरीचा आळ घेतला, तरी सुद्धा जाते मी हिच्याकडे का? तर या परांजपेमुळे तोंड कावळा मेला. स्वतः मात्र एसी मध्ये बसला असेल, मस्त थंड हवा खाते एसीची. मी मात्र इथे उकाड्यामध्ये उठसूट मलाच कामाला लावतो हा माणूस. काही नको, मला नाही जायचं हिच्याकडे अपमान सहन करून. मी जातेच कशी. नको, मीनाक्षी वहिनी इथेच थांबा, भेटा त्या नेहाला. कमिशन हवंय ना तुम्हाला? धरा धरा त्या नेहाचे पाय धरा, चला. अरे वहिनी, तू इथे आत्ता? हो, मी येणारच नव्हते. तू माझ्यावर चोरीचा आळ घेतला होतास, माझा अपमान केला होतास, म्हणून मला यायचं नव्हतंच. वहिनी, मला खरंच असं नव्हतं म्हणायचं. तुला वाईट वाटलं असेल तर मनापासून सॉरी. वाईट वाटलं असेल म्हणजे? वाईट वाटलंच आहे मला. आणि काय ग, मी आता तुझ्या समोर उभी आहे म्हणून माझ्या तोंडावर माझी माफी मागतेस का? फोन करून नाही माफी मागावीशी वाटली तुला? तुम्हा दोघींना काही वाटो ना वाटो, पण मला मात्र तुमच्या दोघींबद्दल वाटतं ना, म्हणून मी सारखी सारखी येत असते इकडे. बरं ते जाऊ दे, ती अंगठी मिळाली का तुला? नाही मिळाली. बरं आले तर जर पाणी विचार. हो. एक काम कर ना, हिच्या वॉटर बॉटलमध्ये पाणी आहे ना, तेच दे, तेच पिऊन घेते. थँक्यू गा. बरं वाटलं, घसा ओला झाला. वहिनी, तुझ्या खूप ओळखी आहेत ना, मला मदत हवी होती. ए बाई, पैसे वगैरे मागू नकोस माझ्याकडे. मी तुला काही तसली मदत करू शकणार नाही, म्हणजे माझ्याच्याने ते काही जमायचं नाही. नाही नाही, मला पैसे नको आहेत वहिनी, म्हणजे पैशांची गरज आहे म्हणून मदत हवी आहे. कुठेतरी बघ ना काम मिळेल का, म्हणजे मी ऑफिस नंतर पार्ट टाइम करीन, म्हणजे तेवढेच पैसे मिळतील. मग बघेन मी तुझ्यासाठी नोकरी. पण काय ग, मला सांग, तू असं किती दिवस हाल काढणार आहेस? किती दिवस याची भरपट करणार आहेस? त्याच्यापेक्षा परांजपेंशी लग्न करून टाक ना. मी निघू, आपण या विषयावर नंतर बोलू, मला खरंच उशीर होतो. ठीक आहे, निघ. ए ऐक ना, आज कोणती भाजी केली आहेस? मला काय करायचंय, कुठली भाजी करेनास का? मी मात्र सकाळपासून घराच्या बाहेर पडले गो, आणि घरातनं बाहेर पडायचं म्हणजे मग तो डबा बनवायचा, भाजी करायची, पोळी करायची, डब्यात भरायची, घेऊन यायचं, त्यात ऊन वाढतं. म्हटलं नकोच, म्हणून बाहेर पडते मी अशीच. आणि बाहेर पडले की बाहेरचं खाऊन पोट बिघडतं, त्याच्यापेक्षा हे घरगुती जेवण बरं नाही का? त्याच्याने तब्येत पण चांगली राहते ग. आणि तुझं कसं आहे, तुला तर तिकडे कॅन्टीनमध्ये खायला मिळतंच. मी बघितलेलं तुझं कॅन्टीन खूप मस्त आहे ग. तिथे सगळं मिळतं, मग तुझी काय सोय होते, हो की नाही? मी हा डबा घेऊन जाते. हा, चल बाय, येते.